स्त्री शिक्षणाचा आग्रह स्त्रीच्या प्रगतीवरून समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करावे असे मानणाऱ्या बाबासाहेबांनी अगदी प्रारंभापासूनच स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशात स्त्रियांचा महत्त्वाचा संदर्भ होता. प्रत्येक समाज बांधवाला ते आवर्जून सांगत, मुलांना मुलींना शिक्षण दिलं तर आपली प्रगती झपाट्याने व्हायला हरकत नाही. हा विचार तुम्ही तुमच्या जवळच्या नातलगात पसरवा. बाबासाहेब महात्मा फुल्यांप्रमाणे कर्ते सुधारक होते. रमाबाईंना पत्र पाठवून लिहिण्यास वाचण्यास शिकावे असे ते आग्रह धरीत. प्रोत्साहन देत. त्यांच्या अभ्यासाची आस्थेने विचारपूस करीत. महार वतनदार परिषदांमधून स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत. अखिल भारतीय महिला परिषदांमधून स्त्री शिक्षणाविषयीचे ठराव मांडित. 1927 साली अखिल भारतीय बहिष्कृत हितकारिणी परिषदेत पुढीलप्रमाणे ठराव मांडण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुले शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकद द्यावी. सोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा. अखिल भारतीय दलित महिला परिषदेने 20 जुलै 1927 रोजी प्रांतिक सरकारला विनंती केली की महिला वर्ग शिक्षणात अत्यंत मागासलेला आहे. त्यांच्यात शिक्षण प्रसार करण्यासाठी दरेक प्रांतिक सरकारांनी दरेक इलाक्याच्या ठिकाणी 50 मुलींचे वसतिगृह सरकारी खर्चाने काढावे. अस्पृश्य मानलेला वर्ग हा अत्यंत दारिद्र्यी असल्याने त्यांना आपल्या मुलींना दुय्यम उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्य वर्गातील प्रत्येक विद्यार्थिनी सर्व सरकारी व निमसरकारी शाळांमधून फ्रीशिप आणि स्कॉलरशिप देण्याची तरतूद प्रत्येक प्रांतिक सरकारांनी अवलंब करावी. स्त्रियांनी नैतिक व वैचारिक मूल्य शिक्षणाद्वारा आत्मसात करावीत. न्यूनत्व घालावे. स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धार शिक्षणामुळेच होतो, म्हणून शिक्षणात स्त्रीने अग्रेसर राहावे. भावी पिढीवर संस्कार होतो तो आईमार्फत, म्हणून स्त्री प्रथम शैक्षणिकदृष्ट्या संस्कारक्षम प्रगत असणे आवश्यक आहे असे बाबासाहेबांना वाटे आणि त्यासाठीच त्यांनी स्वतः शिक्षण संस्था स्थापन केली. महिला संघटना उभारल्या. विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती फी माफ केली आणि आर्थिक सवलतीच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. उच्च शिक्षणावर भर दिला. परदेशात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून शिष्यवृत्तीची सोय केली. सक्तीचे शिक्षण, स्त्री शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, शिक्षणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शनपर लेखन केले. महात्मा फुलेंनी सांगितलेल्या अविद्येच्या मुळावर घाव घातला आणि छत्रपती शाहू महाराज प्रणीत राखीव जागा, व्यवसाय शिक्षण, मुलामुलींचे सहशिक्षण, वसतिगृह यांचा पाठपुरावा केला. स्त्रीवादी भूमिकेतून शिक्षणाचे नवे शास्त्र मांडले आणि स्त्रियांच्या हाती लेखनरूपी नवं शस्त्र दिलं. दिनांक 27/12/1927 रोजी महाडच्या मुक्तीसंग्राम प्रसंगी स्त्रियांना आवाहन केले. तुम्ही आपल्या मुलींना शिक्षण दिलेच पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठी नाहीत तर स्त्रियांनाही आवश्यक आहे. आपली पुढील पिढी जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. अखिल भारतीय दलित महिला परिषदेला संबोधित करताना ते म्हणत होते, तुम्ही सर्वप्रथम शिक्षित व्हा. आपल्या मुलामुलींना शिकवा. त्यामुळे देशात ओळख होईल. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या स्त्रीविषयक शिक्षणविषयक विचारांपासून प्रेरणा घेऊन जाईबाई चौधरी यांनी 1924 मध्ये मुलींची संत चोखामेळा ही शाळा काढली. अंजनाबाई देशभ्रतार यांनी आपल्या पतींबरोबर मुलींच्या वसतिगृहाची धुरा सांभाळली. शांताबाई दाणी यांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होऊन बाबासाहेबांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला गती दिली. मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी द्रौपदी बागुल यांनी कृतज्ञतेने उद्गार काढले, केवळ बाबासाहेबांची पुण्याई म्हणून माझ्यासारख्या गरीब आणि ग्रामीण भागातील मुलीला शिक्षणाची संधी मिळाली.